नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत आणि सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदाराला शिवीगाळ करणं, धमक्या देणं, सोशल मीडियावरती कर्जदारांची छायाचित्रांचं मॉर्फिंग करून ती व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा इथल्या मॉडेलनुसार ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचं जाळं निर्माण केलेले कॉल सेंटर काल औरंगाबादमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पैठण गेट परिसरातल्या यश एंटरप्राइजेस आणि संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीमध्ये करण्यात आली. यावेळी 1000 पेक्षा अधिक मोबाईल जप्त करण्यात आले असून 2 तलवारी सुद्धा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सेंटरमध्ये काम करणारे 200 पेक्षा जास्त तरुण मुलं फोनवरती शिवीगाळ करताना आढळली. तर या कॉल सेंटरमध्ये चक्क 3 शिफ्ट्समध्ये फसवणुकीचं काम चालत होतं. या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अविनाश, झारखंडमधून किंवा झारखंड ते औरंगाबाद हे फसवणुकीचं रॅकेट कसं सुरू आहे? नक्कीच आपण जर झारखंडचा विचार केला तर झारखंडमध्ये हे जामतारा एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावापासून हा पॅटर्न लागू करण्यात आला होता. म्हणजे तो लागू केला गेला होता. तिथं वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या सिम कार्ड घ्यायचे आणि तिथून लोकांना फसवणूक करायची आणि त्या फसवणुकीद्वारे बघ ते कॉलवरती लोनच्या नावाखाली भारत पे जे ॲप आहे त्याच्यावरती लोन घेतल्याच्या नंतर तुम्ही लोनची परतफेड करा म्हणून ते वेगळ्याच अँगलने ते करून ते आपल्या अकाउंटवर कसे वळते करता येईल. आणि विशेष म्हणजे यामध्ये ट्रिक्स अशी वापरण्यात आली होती की 18 वर्षाच्या खालील सर्व विद्यार्थी असेल किंवा तरुण असेल हे केले गेले होते. म्हणजे त्यांचे आधार कार्ड नसेल किंवा त्यांचं बँक अकाउंट नसेल आणि त्या पद्धतीने ते वळवले जात होतं. परंतु आता हा झारखंडचा जो पॅटर्न आहे तो औरंगाबादमध्ये देखील महाराष्ट्राच्या औरंगाबादचा जामतारा बनू पाहतोय. कारण औरंगाबादमध्ये आपण ज्या बिल्डिंग समोर आता आहोत त्या बिल्डिंगचा जर विचार केला तर या बिल्डिंगमध्ये 200 तरुण या बिल्डिंगमध्ये बसून लोकांना फोनपेद्वारे फसवणूक करत होते किंवा फोनपेच्या अँगलने कॉल करून फसवणुकीचे प्रकार चालू होते, शिव्या देत होते. तुम्ही जर आता यानंतर पे नाही केले किंवा तुम्हाला EMI पे करावी लागेल आणि जर नाही केली तर मग ते शिवीगाळ किंवा त्यांचे फोटोज वेगवेगळ्या व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल याच्यावरून प्रोफाईल DP डाउनलोड करून त्याच्यावरती मॉर्फिंग करून त्याला बदनाम केल्या जात होतं. आणि विशेष म्हणजे एवढंच नाही तर जर चालवणारा मालक होता तो फसार झालेला आणि त्याला हे माहीत होतं जर एखाद्या दिवशी अचानक या ठिकाणी रेड पडली तर या कॉल सेंटरमध्ये चक्क 2 ते 3 तलवारी सुद्धा पोलिसांना मिळून आले. त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकार मानावा लागतोय आणि औरंगाबादचा जामतारा का असा प्रश्न उपस्थित होतोय. जी अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि माहिती आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना देतोय. कशा पद्धतीनं फसवणुकीचं हे रॅकेट झारखंडपासून औरंगाबादपर्यंत सुरू आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. मध्य प्रदेशातल्या अल्पवयीन मुलांना मोबाईल आणि पैशाचं आमिष दाखवून परस्पर एका एजंटनं ऊस तोडणीच्या कामाला आणल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आलाय. या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात बीडच्या दिंद्रोड पोलिसात गुन्हा दाखल झालाय. जिल्हा बाल कल्याण समितीनं पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला पत्र पाठवून गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली आहे. जंगली ने लाया था हमको कि ऐसा बोल के लाया था कि पैसे देंगे 5-5 हज़ार तुम जाओ. फिर 2 दिन सफ़र करे गाड़ी में और पहुँचे यहाँ डिंडरू में और वहाँ से फिर गन्ना काटने जाते थे. मैं MP में रहता हूँ. मेरे को इधर जंगल ने लाया था. बोल रहे थे कि तुमको 5,000 रुपये दूंगा तुम चलो काम पे. और 2 दिन लगे हमको इधर पहुँचने को. काम पे जाते थे वही खाना देते थे हमको. नहीं. काम क्या करते? गन्ना काटने का. उसको मैंने मना किया कि तुम मत आया यार. उसका दोस्त को पवार को ये लेबर से नहीं हो गए, छोटे बच्चे हैं उनको क्या क्या बोल के पटा लिया उसने और किधर से ला लिया. मैं तो घर में था ही नहीं. बच्चों का बस का काम नहीं, स्कूल जाते. मैंने बोला तो उसने जीप लेके पहुँच कर उनको ला लिया. वो मेरे यहाँ लड़की ने देखा घर पे, वो तो ले गए. बोले हम शाम को आए. नहीं सर, हमारे मर्जी से हम भेजे ही नहीं बच्चे उनको. अच्छा, हम क्यों भेजेंगे सर बच्चे उनको, स्कूल पढ़ने वाले बच्चे उनको. हाँ,
हम ये सोचते थे, हम तो साथ में काम पे ले जाते ना सर उनको, स्कूल भी नहीं पढ़वाते। हाँ, लेकिन अपन सोचते कि अपने बच्चे को पढ़ाई लिखाई का अच्छे दिमाग अच्छे संसार मिलना चाहिए, यही सोचते हम तो। लेकिन ये पता नहीं कैसे फुसला के ला लिया वो बच्चे उनको, ये बच्चे उनके बेहकाम में आ गए। अब इनको हम लोग ढूंढ रहे सर, मिल ही नहीं रहे। आजू बाजू रहते तो मिलते, इतने दूर कहाँ मिलेंगे सर हमको। क्या बोल के लाया क्या नहीं, हम लोग काम से आया और फिर पता लगा कहाँ है बच्चे करके, तो फिर उनके पास फोन लगाया इन लोग, कहाँ है बच्चे करके, तो काम पे ले गए बोले। फिर उसको बोला भी हमने कि वापस ला दो बच्चे को, क्यों ले जा रहे, तो नहीं सुना उन लोग। कौन था वो लेके जाने? जंगली, जंगली। हाँ अच्छा, पहचान वाला है? पहचान वाला है। दिंदरूड परिसरात काम करत आहेत. त्या संदर्भात चौकशी केली असता असं आढळून आलं की ते 12-13 वर्षाची अल्पवयीन मुले आहेत आणि गत 20 दिवसापासून या ठिकाणी सकाळी 5 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे शेतामध्ये ऊस तोडणीचं काम करतात. त्यांचं शिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य याची सर्व हानी होते आणि अशी शेकडो बालके बीड जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे आणि याच्या पाठीमागे एक अवैध मानवी वाहतूक करणारी टोळी असण्याची या ठिकाणी शक्यता वाढते आणि 9 तारखेला पोलिसांनी, दिंदरूड पोलिसांनी मुलांना रेस्क्यू करून बालकल्याण समिती बीड समोर सादर केलं, परंतु अद्यापपर्यंत कुणावर काही कारवाई केली नाही. तर या कारवाई न करण्यामागे पण मला या ठिकाणी शंका वाटते की पोलिसांनी का कारवाई केली नाही. पुढची बातमी आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरल्यात. भाजप उमेदवार किरण पाटलांच्या प्रचारामध्ये मुंडे भगिनी सहभागी होणार आहेत. माझ्या मनात कोणतीही खतखत नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती अपेक्षित नव्हती. मी भाजपची सच्ची कार्यकर्ती आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. काही खतखत नाहीये, त्यामुळे तुम्ही अशा काही बातम्या लावायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले ते कार्यक्रममध्ये मी अपेक्षित नव्हते, म्हणून मी तिथे आली नाही. ते आज माझे प्रदेशाध्यक्ष आलेत, मी आले. JP नड्डा आले होते, मी आले. मी भारतीय जनता पार्टीच्या आणि संस्कारात वाढलेली, त्या मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते, पण कोणाच्या सार्वजनिक आणि पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही. सीमा भागामध्ये अखेर मराठी मतदार यादी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्याला यश मिळालंय. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केली होती. यापूर्वी कन्नड भाषेमध्येच मतदार यादी प्रसिद्ध केली जात होती. मात्र यापुढे सर्व निवडणुकांसाठी सीमा भागात मराठी भाषेतून सुद्धा मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यासाठी पाठपुरावा केलेला होता आणि आता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. याआधी कन्नड भाषेतच प्रसिद्ध होणारी मतदार यादी आता मराठी भाषेत सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जादूटोणा करून अघोरी पूजा करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झालाय. डोक्याला पिस्तूल लावून सुनेला मानवी हाडाची पावडर खायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरामध्ये सुखशांती नांदावी, भरभराट व्हावी आणि मुलंबाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेला अघोरी पूजा करायला लावली. पत्नीला आरोपी पती तसंच घरातील इतर जणांनी संगनमत करून शारीरिक आणि मानसिक छळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केल्याचा हा प्रकार 2020 मध्ये घडलेला आहे आणि तो आता उघड झालाय. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, हा पुण्यातला कोणता भाग आहे जिथे अजूनही असे अंधश्रद्धाळू लोक आहेत? श्वेता, पुण्यातल्या सिंहगड रोडचा वडगाव धायरीचा जो परिसर आहे तिथे राहणारं हे पोकळे कुटुंब आहे आणि 2019 पासून जवळपास सलग 1 ते 1.5 वर्ष या कुटुंबातली जी सून आहे तिचा घरगुती हिंसाचार जो आहे तो केला जात होता. या महिलेच्या डोक्यावरती पिस्तूल लावून तिला मानवी हाडांची राख जी आहे ती चाटायला लावण्यात आल्याचं धक्कादायक तक्रार जी आहे ती तिने सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये दिली. या सगळ्या प्रकरणावरून गुन्हा जो आहे तो सिंहगड पोलिसांनी दाखल केलेला आहे. या आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असून मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदेच्या पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. तर सुप्रीम कोर्टानं कुणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलाय.
शिवसेनेवरती ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र देखील सादर केली आहेत. कोल्हापुरातनं एक मोठी बातमी येतेय. कोर्टातून कारागृहात परतलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडलाय. बनियानमध्ये खिसा करून हा मोबाईल लपवण्यात आला होता. कळंबा कारागृहात मोबाईल आढळलाय आणि कैद्याची तपासणी करताना त्याच्याकडे मोबाईल सापडल्यानंतर खळबळ माजली. या प्रकरणी कैदी राकेश केसरे याच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या देवळाली गावामध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा आहे. शिवजयंतीच्या नियोजन बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आणि शिंदे गटानं शिवजयंतीच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावली होती. त्याचवेळी ठाकरे गटानं सुद्धा याच ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीदरम्यान दोन्ही गट आमने-सामने आल्यानं वाद झाला. या वादादरम्यान एका गटाकडून हवेत गोळीबार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. नाशिकच्या सारूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. मात्र या अवैध उत्खननावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा अवैध उत्खननावरती नाशिक जिल्हा प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर अवैध उत्खननावर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिलेत. न्यूज 18 लोकमतनं या परिसरातील अवैध उत्खननाचं ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या निसर्ग संपदेमध्ये भर घालणाऱ्या डोंगर रांगा एखादा केक कापावा अशा प्रकारे राजरोसपणे कापल्या जात असल्याचं समोर आलंय आणि प्रशासनानं घालून दिलेल्या 38 अटी शर्तींपैकी 30 पेक्षा अधिक अटी शर्तींचा भंग करून कोणतीही कारवाई मात्र त्यांच्यावर होत नाहीये. या ठिकाणाची वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधींना सुद्धा काही खानपट्टेधारकांनी आणि त्यांच्या गुंडांनी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सगळ्यावर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. खानपट्ट्यात किती उत्खनन झाले याचा दैनंदिन नोंदी ठेवण्याची अट जी आहे ती यामध्ये घालण्यात आलेली आहे. खानपट्टा परिसरात सीमांकन केले पाहिजे अशा स्वरूपाची अट आहे. डोंगर टेकडी कटिंग करत असताना 6 मीटर नियमांचे पालन केलेले असणं आवश्यक आहे. खानपट्ट्यांचे निष्पाद करार करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टेकड्यांचे शिखर उतार या ठिकाणाहून उत्खनन करता येणार नाही असे खानपट्टे आदेश व अटी शर्तीमध्ये नमूद असताना देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्खनन केलं जात आहे. ही थेट दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. नाशिकच्या सारूळ परिसरातली ही दृश्य आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी अनाधिकृतपणे उत्खनन केलं जात आहे. सगळे अटी शर्ती आणि नियम जे आहे ते धाब्यावर बसवले जात आहे आणि नाशिकच्या आणि परिसरामधल्या असलेल्या सगळ्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पोखरल्या जात आहे. एखाद्या केक कटिंग करावा अशा पद्धतीनं या शहरातल्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या नष्ट केल्या जात आहे आणि याचमुळे आता प्रशासनावर त्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी असे आदेश दस्तूरखुद्द महसूल मंत्र्यांनी दिले. मात्र महसूल मंत्र्यांनी आदेश देऊनही नाशिकमध्ये आजही अशाच पद्धतीनं उत्खनन सुरू आहे. खरं तर न्यायालयात हे सगळं प्रकरण जरी असलं तरी देखील प्रशासनाच्या वतीनं यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. प्रशासनाच्या वतीनं वेळ दिली जाते असा आरोप या ठिकाणी केला जातोय. हा आरोप दुसरं कोणी नाही तर पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय आणि त्यामुळे नाशिक आणि सारूळ परिसरामध्ये असलेल्या या सगळ्या खाणी अनाधिकृत आहेत का, या ठिकाणी केलं जाणारं हे उत्खनन जे आहे ते कसं बेकायदेशीर आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र नाशिक आणि परिसरामध्ये होणारं हे उत्खनन कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही आपल्याला नाशिकच्या सारूळ आणि परिसरामधलं हे अनाधिकृत अशा पद्धतीचं उत्खनन बेकायदेशीरपणे सगळे नियम धाब्यावर बसवून अशा पद्धतीनं उत्खनन या ठिकाणी केलं जात आहे त्याचा हा स्पेशल रिपोर्ट आपण बघतोय. ही विशेष असे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा या अवैध उत्खननावरती नाशिक जिल्हा प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सुद्धा या प्रकरणात कोणतीही कारवाई अजूनही झालेली नाही. त्यांना सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये आता तुम्ही सुधारणा करा, कारण ज्या पद्धतीने कारवाई झालेली आहे ते अतिशय अत्यल्प प्रमाण आहे. फक्त शासनात समाधान करण्यासाठी करून टाका त्यांना सांगितलं. इथून पुढे
अशा बेकायदेशीर उत्खनन होताना खाणपट्टी दिलेली नाही आहेत, अनधिकृतपणे आहेत, त्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करावी लागेल आम्हाला. त्याच्यामध्ये त्या विभागाचे जे प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्यावर निश्चित होईल. मग त्यांनी काय कारवाई जर केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. मुंबईतल्या अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानी साखरपुडा झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या साखरपुडा सोहळ्याला सिने, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी अँटिलियामध्ये उपस्थिती लावली. सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते आणि अभिनेत्रींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, हजेरी लावली. त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्तानं अँटिलिया निवासस्थान सुद्धा सजलं होतं. It seems like we have a missing ring, but I think we have a surprise ring bearer. Can we please have our ring bearer come up? आणि या बातमीसोबत